आज का नाही मस्तपैकी अशी कढी बनवली होती. खूप छान लागते खायला. खूप कमी साहित्यात बनवली होती मी ही कढी. तर कढी बनवण्यासाठी मी इथे दह्याचा वापर केलेला आहे. मी इथे पॅकेटचं दही वापरलेलं आहे. तुम्ही घरचं पण दही वापरू शकता. खूप छान अशी कढी लागते. तर मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि 1 वाटी दहीसाठी मी याच्यामध्ये 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. बेसन आणि दही मिक्स केलं आणि मिक्सरमधून काढून घेतलं. नंतर मिक्सरमधून काढल्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं. तेल टाकलं की थोडंसं जिरं टाकलं. जिरं टाकल्यानंतर मी याच्यामध्ये मोहरी टाकली. छानपैकी मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. नंतर छानपैकी लसूण आणि आपली हिरवी मिरचीचा पेस्ट टाकायचा. हिरवी मिरचीचा पेस्ट टाकल्यानंतर थोडीशी हळद टाकायची. छानपैकी असं परतून घ्यायचं. मसाले तयार झाले की आपली छानपैकी त्याच्यामध्ये आपलं बेटर टाकून द्यायचं. नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला जसं लागते तसं पाणी ॲड करायचं. नंतर मस्त पाणी ॲड करून मस्त मिश्रण एकजीव करायचं. छानपैकी अशी कढी झाली तयार. तर त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकायचं. काळ्या मिठाने खूप छान अशी कढी खायला टेस्टी लागते. तर मी याच्यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे. तुम्ही साधं पण मीठ टाकू शकता. तर मी याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं. खूप छान लागते याच्यामुळे. तर मस्त छानपैकी परतून घ्यायचं. मस्तपैकी आपली कढी तयार झालेली आहे आणि वरून मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची. कशी वाटली तुम्हाला ही कढी नक्की कमेंटमध्ये सांगा.